मिळाली नाही, जितक्या वर्ष सानिध्यात होतं तितक्या वर्षाने आजही. आणि अशा या प्रसन्न मनी असलेले बाबा खरंच योगीराज आहेत. महानुभाव संप्रदायाचे ते आधारस्थान आहे. मी बाबांना पुनश्च एकदा वंदन करतो आणि पुढे सांगतो. त्यानंतर या भूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये ज्यांचं वास्तव्य गेल्या 17 दिवसांपासून आहे, बाबांचे ते धर्मगुरुबंधूही आहेत. दोघांचं नितांत प्रेम आहे एकमेकांबद्दल. हे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय संपूर्ण महानुभाव संप्रदाय ज्यांच्या चरणी नतमस्तक होतो. जैसे का जीवन स्वच्छ स्वभावे प्रसन्न, तैसे रजस्तमे विहीन मन निर्मळ व्हावे. पाण्यासारखी स्वच्छता, पाण्यासारखी नीतळता आणि पाण्यासारखी प्रसन्नता ज्यांच्या जीवनामध्ये अनुभवायला मिळते, ज्यांच्या शब्दातून, ज्यांच्या बोलण्यातून, ज्यांच्या सानिध्यातून, असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री अशनख्य बाबाजी, बाबांनाही मी या ठिकाणी वंदन करतो, प्रणाम करतो. त्यानंतर आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्यांच्या कणखर आवाजातून अगदी ब्रह्मविद्येला ज्यांनी वाहून दिलेलं आहे आपलं जीवन, बाबांचे गुरुबंधू आहेत ते असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध ज्यांच्या वाणीतून, चिंतनेच्या माध्यमातून आपण सर्वजण न्हावून निघत आहात दुपारी, ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय शहादा निवासी श्री दादाजी. दादांनाही मी मनपूर्वक या ठिकाणी वंदन करतो, शतशः प्रणाम करतो. असा हा त्रिवेणी संगम या कार्यक्रमामध्ये झालेला आहे, अद्वितीय असलेला त्रिवेणी संगम. आणि या त्रिवेणी संगमाच्या पावन प्रसन्न तीरावरती आपण सर्वजण गेल्या 17 दिवसांपासून उपस्थित आहात. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय या सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व दानीजन, संतगण, आचार्यगण, तपस्विनी माता भगिनी, प्रामुख्याने या ठिकाणी ज्यांच्यामुळे आचार्य श्री केशवराज बासांना वाचण्याचा, अभ्यासण्याचा सुवर्णयोग मला प्राप्त झाला, ज्यांच्या कल्पनेतून मला ही संधी सेवेची मिळाली, ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू महंत श्री गुळदरकर बाबाजी, बाबांनाही या ठिकाणी मी वंदन करतो. तसेच आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय या सभेमध्ये उपस्थित असलेले या संपूर्ण वास्तूचे शिल्पकार, ज्यांच्या कल्पनेतून अनेक कोठ्यांमध्ये अगदी सुव्यवस्थितरित्या कुठल्याही प्रकारची कमतरता राहण्याच्या व्यवस्थामध्ये न भासू देता ज्यांचं शिल्प अगदी ठसठशीतपणे उभं असतं, असे शिल्पकार या नगरीचे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माझे श्रद्धास्थान श्री मामाजी. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय या धर्मसभेला उपस्थित असलेले माझे प्रेरणास्थान, आम्हा सर्व नवतरुणांचे मार्गदर्शक, सालवाडी निवासी, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध, प्रवाचक असलेले श्री बाबाजी, बाबाजींना या ठिकाणी वंदन करतो. उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माझे गुरुबंधू, सर्व आंबेडगाव आश्रमातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, सर्वांनाच मी वंदन करावं असे सगळे जीवलग आहेत, मनाच्या अगदी जवळ आहेत. आणि त्याचबरोबर आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय या ठिकाणी उपस्थित असलेले काल सायंकाळच्या वेळेला ज्यांच्या अगदी सुश्राव्य वाणीतून व सुमधुर वाणीतून आपण सर्वजण तृप्त मनाने न्हावून निघालात. राजमठ अगदी जसाची तसा आपल्यासमोर ज्यांनी बोलका केला आणि आपण सर्वजण आश्रमच्या महापुरात न्हावून निघालात, ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माझे गुरुबंधू सुरेश दादाजी, तेही या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही वंदन करतो. माझे सन्मित्र आदरणीय श्रद्धेय स्मृतीस्थळाचे खरंच जाणते आहेत, वाचक आहेत, कथाकारी आहेत, म्हणजे बाळकृष्ण दादाजी सरळ, ते मला नेहमी माझ्यासोबत असतात, प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमामध्ये मला प्रेरणा देत राहतात. तसेच आदरणीय श्रद्धेय ज्यांच्या सूत्रसंचलनाच्या माध्यमातून आपण सर्वजण या इथे न्हावून निघत आहात, ते माझे गुरुबंधू नितीन दादाजी. उपस्थित असलेले सर्वच ज्यांना प्रणाम करावा मनापासून असे सर्व गुरुबंधू, सर्वांना एकदा पुनश्च वंदन करतो. तपस्विनी माता भगिनी, सर्व वासनिक धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो, वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि कमी वेळेत जास्तीत जास्त मला या ठिकाणी आपल्याला सांगावं वाटतं आहे, आणि म्हणून जास्त वेळ न घालता मी माझ्या मूळ विषयाकडे येतो आहे. आचार्य श्री नागदेवांचा निंबा या गावी असलेल्या पवित्र मठामध्ये एक तरुणा गाठा, अत्यंत देखणा, रूपवान असलेला एक नवयुवक अगदी सायंकाळच्या वेळेला येऊन पोहोचलेला. सायंकाळची वेळ होती. हा नवयुवक येऊन त्या मठाच्या पवित्र प्रांगणामध्ये पोहोचलेला. आचार्य श्री नागदेवांच्या मधुर वाणीतून ब्रह्मविद्येचं निरूपन तृप्त मनाने ऐकून संतुष्ट झालेला अनेक संतजनांचा मेळावा नुकताच मठाच्या बाहेर येऊन या पवित्र प्रांगणामध्ये श्रवण केलेल्या निरूपणाविषयी
अगदी प्रसन्न मनाने एकमेकांशी चर्चा करत होती निरूपणाची. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं समाधान अगदी मुक्त कंठाने एकमेकांना ती संतजन देत होती. आणि या नवयुवकाने आलेल्या या तरण्याकाठ्या नवयुवकाने समोर पाहिलेल्या हा संतांचा मेळावा, या सर्व संतांना अगदी नम्र शब्दांमध्ये प्रणाम केला. संत हो प्रणाम. आणि त्या आवाजाच्या दिशेने या संतांनी पाहिले. या संतांच्या मेळाव्याने एक तरणाकाठा युवक उभा होता, नम्रपणे हात जोडलेले होते. मोठ्या अर्जवी शब्दांमध्ये, मोठ्या गोड शब्दात त्याने विनंती केली की मला आचार्य श्री नागदेवांना भेटायचं. त्यांचं दर्शन मला कुठे होईल, त्यांचं दर्शन मला घेण्याची इच्छा आहे. म्हणून अगोदरच आपल्या नम्र व्यवहाराने, आपल्या नम्रपणे केलेल्या दंडवताने एका क्षणात सर्व संतांची मन काही वेळ ताब्यात घेतलेला हा तरणाकाठा युवक, त्याला घेऊन एक संत आचार्यांच्या निवासस्थानापर्यंत येऊन पोहोचलेला. आचार्यांच्या निवासस्थानापर्यंत घेऊन आला या युवकांना आणि सांगितलं, हे आमचे आचार्य, आमच्या गुरुकुलाचे आचार्य श्री नागदेव. डोळे मिटलेले होते. अगदी परमेश्वराचं चिंतन आचार्यांचं चालू होतं. आणि आचार्य श्री नागदेवांना या तरण्याकाठ्या मुलानं पाहिलं आणि मनोमन संतुष्ट झाला. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आचार्यांना पाहण्यासाठी डोळे आतुर झाले होते, गेल्या अनेक दिवसांपासून नजरेला भूक होती आचार्यांना पाहण्याची, वेदवंती नागदेव म्हणून ज्यांची चर्चा उभय गंगा तीरावरती पसरलेली होती, वेदवंती नागदेव, त्यांना पाहण्यासाठी नजर असूसलेली होती. पाय अगदी थडथडत होते या निम्मा या गावी येण्याकरता पाय आतुर झाले होते. आणि आज आचार्यश्रींचं दर्शन घेऊन समाधानाच्या लक्ष लक्ष दिव्यांची उजळण चेहऱ्यावरती प्रज्वलित झाली. या तरुणाच्या समाधानाची लक्ष लक्ष दिवे चेहऱ्यावरती उजळून आली. कृतकृत्यतेचे भाव चेहऱ्यांमध्ये दाटून आले. प्रसन्नतेची पहाट शरीराच्या रोमरोमातून रक्तकणातून जागी झाली. आणि स्वभावात मुरलेली सर्व नम्रता जिभेवरती जमा करत, सर्व नम्रता जिभेवरती जमा केली आणि काळीच देठापासून हात जोडले. आचार्य हो दंडवत. तो अनोळखी आवाज, परंतु तितकाच मधुर आणि गोड असलेला आवाज आचार्यांच्या काळजाला स्पर्श करून गेला. मिटलेले डोळे क्षणात उघडले आचार्यांनी आणि समोर पाहिले तरणाकाठा युवक उभा होता. हे तरणाकाठा शरीराच्या रोमरोमातून तारुण्य आता बाहेर पडत होतं त्या तरुणाच्या. आचार्य दंडवत. मी फार दूरवरून आलोय तुमच्या भेटी करता, नव्हे तुमच्या पवित्र सानिध्यात राहण्याकरता. आणि सरळ सांगायचं म्हणजे मला संन्यास घ्यावायचा आहे तुमच्याकडनं, संन्यास घ्यावायचा. तुम्ही मला संन्यास द्या. माझं नाव केशव आहे, केशव नाव आहे. मला संन्यास घेण्याची नितांत इच्छा. तो बोलत होता आणि आचार्य त्याचा चेहरा वाचत होते. अगदी कवळ्या वयात असलेला हा मुलगा चेहरा त्याचा आचार्य वाचत होते आणि आचार्य स्तब्ध झाले. संसाराने त्याला लखाडावं, संसाराने त्याला दूर करावं, संसाराने त्याची कुचेष्टा करावी, संसाराने त्याची अवहेलना करावी, अशी एकही कमतरता, एक सुद्धा कमतरता त्याच्या चेहऱ्यामध्ये शोधूनही सापडत नव्हती. शोधूनही. नाक म्हणाल अगदी व्यवस्थित होतं, डोळे म्हणाल गोल गरगरीत होते, चेहरा म्हणाल अगदी गोल मटोल होता, उंची म्हणाल अगदी व्यवस्थित होती, बांधा म्हणाल सडसडीत होता. अगदी कुठलीच कमतरता, ज्या कमतरतेमुळे संसाराने त्याला दूर लोटावं, त्याला नाकारावं, अशी कुठलीच कमतरता शोधूनही आचार्यांच्या नजरेला त्या तरुणामध्ये सापडली नाही. आणि तो सांगतोय मला संन्यास द्यावायचा आहे. त्याच्या डोळ्यांमध्ये असलेला तो आत्मविश्वास, त्याच्या डोळ्यांमध्ये असलेला तो आत्मविश्वास आचार्यांनी वाचला. आचार्यांनी वाचला आणि आचार्य मनोमन स्तब्ध झाले. संन्यास घेण्याची प्रबल इच्छा त्याच्या डोळ्यांमध्ये जागी होती. कुठला त्रसून तो आलेला नव्हता. घरातल्या माणसांनी लोटून गेला म्हणून तो आलेला दिसत नव्हता. प्रसन्न चेहरा होता आणि संन्यासाची याचना करत होता. आचार्य तर नाही म्हणू शकले नाही. आचार्यांच्या तोंडात नाही हा शब्द आलाच नाही. हो देईल मी तुला संन्यास, नक्की देईल. संपूर्ण गुरुकुळाला आता जमा केल्या गेलं होतं. संपूर्ण संतांचा मेळावा आता जमा झाला होता. झाडाखाली प्रशस्त झाडाखाली. आणि आचार्य श्री केशवराजांचा संन्यास सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना साक्षी ठेवून त्या गुरुकुळामध्ये अगदी संपन्न झाला. आणि मनोमन संतुष्ट झाला. संन्यासाची वस्त्र आता अंगावरती आली होती. उभ्या आयुष्याचं सार्थक आज आपलं झालं म्हणून डोळ्यात आनंद अशी दाटून आली या तरुणाची. आणि आता सर्व गुरुकुलामध्ये आपल्या हळूहळू अगदी रुळल्या गेला
आचार्य हा केशिराज सगळ्यांची मनं अगदी ताब्यात घेत. विद्वानी होती, प्रचंड विद्वान होती. आणि मग विद्वत्तेमुळे आचार्यश्रींना अगदी त्यांचा लळा लागला होता. विद्वत्तेमुळे त्यांचं बसणंही नम्रतेचं होतं, त्यांचं उठणंही नम्रतेचं होतं, त्यांचं बोलणंही नम्रतेचं होतं, त्यांचं पाहणंही अगदी व्यवस्थित होतं. आणि म्हणून आचार्यांना एकदम ते मनात जाऊन बसले आणि आचार्यांच्या अगदी मनोधर्माचे ते झाले. काही दिवस अगदी आनंदात पुढे पडत होते. आणि मनोमन केशिराज की आपण खरंच या मातीत येऊन धन्य झालो, आचार्यांच्या सानिध्यात येऊन धन्य झालो म्हणून रोज स्वतःला कृतार्थ करत होता. आणि अंतर्यामी असलेल्या सर्वज्ञ श्री चक्रधर रोज अभिवादन करत होता. काही दिवस आनंदात गेले. काही दिवस रोज सकाळी उठणं, देवरी पूजा करणं, प्रशस्त मनाने स्मरण करणं, भिक्षा मागणं, अगदी व्यवस्थित सगळ्यांना दंडवत करणं, प्रणाम करणं, अगदी व्यवस्थित सगळं चाललं होतं. आणि एक वेळेला सकाळच्या वेळेला सर्व मठ गुरुकुल अगदी चिंतनामध्ये होतं. ईश्वर चिंतनामध्ये आचार्यांचं निरूपण नुकतं संपन्न झालेलं होतं. आणि पहाटेच्या या प्रसन्न वेळेला एक कलकलाट वातावरणामध्ये निर्माण झाला. माणसांचा कधी न आलेला भेसूर आवाज त्या वातावरणामध्ये ऐकायला आला. चिरकलेला आवाज, ओरडणारा आवाज, भकास आवाज, लोकांचा असा भकास आवाज कानावरती पडायला लागला. कोण असेल? कोणीतरी दुरून ओरडत येत होतं, कोणीतरी दुरून आरोळ्यात येत होतं. आणि आश्रमातली सर्व शांतता, निरव शांतता भंग पावत होती त्या आवाजाने. आता तो आवाज जवळजवळ येत गेला, स्पष्ट स्पष्ट होत गेला. आणि केशिराजांनी ओळखलं, अरे माझा भाऊ येतोय, नक्की आज काहीतरी अनर्थ घडणार आहे. माझे सासरे येत आहे. दुरून स्पष्टपणे अस्पष्टपणे दिसणारी सासऱ्याची मूर्त पाहिली, भाऊ पाहिले, नातलग पाहिली. आणि केशराज मनोमन थरथरला. कुठे जावं, कुठे पळावं, कुठे लपून बसावं, काही सुचेल असं झालं की आपल्यामुळे आचार्यांवरती कुठला बोल लागू नये, आपल्यामुळे कुठल्या परमार्गावरती बोल लागू नये म्हणून थरथरलेला आचार्य श्री केशिराज व्यास विचार करतो. आणि आता ते लोक जवळ आले, ओरडायला लागले. त्यांचं ओरडणं आचार्यांच्या कानावरती पडलं. तसे आचार्य बाहेर आले आणि आचार्यांचे जा विचारत होते की हा आमचा मुलगा आहे केशिराज, हा माझा भाऊ आहे, याला संन्यास देण्याकरता सांगितलं कुणी, कुणी दिला संन्यास म्हणून आचार्यांवरती ओरडत होते. तसं केशिराज म्हणला, सासरी बुवा आचार्यांना बोलू नका, तुम्ही काय जे बोलायचं ना माझ्याशी बोला. आणि मग किती मोठा तनफन करत, तुला आताची आता आमच्या बरोबर चालावं लागणार आहे. आता जर तू आला नाही तर मग या घाबरला केशिराज, माझ्यामुळे परमार्गाला बोल लागू नये. आणि म्हणून बळजबरी त्याची सर्व नातलग, भाऊ, सासरे त्याला ओढत घेऊन चालले आहे. आचार्य दारात उभा राहून पाहत होते जाणाऱ्या केशिराजाकडे. आचार्यांचे डोळे डबडबून आले. केशिराजही तितक्याच कासावीस नजरेने आचार्यांकडे पाहत होता, जे आचार्यांनी आपल्याला जीव लावला, माया दिली. आणि आता नातलग एकीकडे ओढत होते, संसार इकडे ओढत होता आणि परमार्थ इकडे ओढत होता. संघर्ष चालला होता, जावं कुणीकडे सुजेन असं झालं होतं. आणि आता ही नातलग घरी घेऊन आली आचार्यांना, केशिराजांना घरी आणल्या गेली. आणल्याबरोबर भाऊ आता ठणकावूनपणे समोर उभा राहिला. केशिराज, तुझं हे वागणं बरोबर नाही, असं बेजबाबदारपणे वागणं बरोबर नाही. अरे बघ त्या पत्नीचा अपराध काय, ती तरुण आहे, देहाने तरुण आहे, आणि तिला असं उघड्यावरती टाकून संसारावरती पाठ फिरून तुझं संन्यास घेणं बरोबर नाही. हे खपून घेणार नाही, आम्ही चालवून घेणार नाही, जमणार नाही. आताची आता संन्यासाची कपडे अंगावरला उतरून टाक आणि बऱ्या बोलानं संसाराला सुरुवात कर. वयाने मोठा असलेला भाऊ बजावून सांगत होता. चेहरा संतापलेला होता, नजर भकासलेली होती भावाची. आणि आता तितक्याच परखड शब्दांमध्ये, स्पष्ट शब्दांमध्ये सासरी बुवाई आता गरम झाली केशिराजांवरती. केशिराज व्यास, या माझ्या मुलीचा अपराध काय, काय केलं तिने, का तिच्या जीवाशी खेळतात तुम्ही, तिच्या आयुष्याची राग रांगोळी का करतात. बघा ना त्या मुलीकडे बघा. 10 दिवस झाले अन्नाचा एक नाही पोटात गेलेला नाही. जेव्हापासून तुम्ही घर सोडून गेला ती माऊली अगदी कासावीस झालेली आहे. तिच्याकडे पहा ना, अपराध काय आहे तिचा, का तिच्या जीवनाशी खेळता तुम्ही. सासरे बोलत होते, भाऊ बोलत होता, पत्नी दारात उभी होती, डोळ्यात पाणी होतं, तरी सुद्धा केशिराज विचलित झाले. पत्नीचे अश्रू त्यांना विचलित करू शकले नाही. बोलणाऱ्या भावाचे ते परखड शब्द त्यांच्या मनाला विचलित करू शकले नाही. सासरे बुवांचं ते बोलणंही त्यांच्या काळजाला विचलित करू शकलं नाही. स्तब्ध मनाने आचार्य श्री केशिराज सगळ्यांकडे पाहत होते आणि मनामध्ये आपल्या परमेश्वराला आठवत होते. हे जगन्य त्या परमेश्वरा, साधन दाता श्री चक्रधर बाबा, तुझ्या चरणीने हे जीवन समर्पित केलेलं आहे. आता या सर्व संकटात आता तूच मला बाहेर काढू शकतोस. केशिराज
संन्यासाची कपडे काढायला तयार नाही. धर्म असावा तर माकोड्याच्या दृष्टांताप्रमाणे सर्वज्ञ सांगतात, धरणे ते ऐसे घड फुटल्याही जिळे परमेश्वरात येणं सोडावे. माकोडा जसा घट्ट पकडतो रक्तकण तोंडात आली, किती मग शरीर जरी तुटलं, शरीराचे 2 तुकडे जरी झाले मधून, तरी सुद्धा तो माकोडा त्या रक्तकणाला सोडत नाही. तसं धर्म जीवनामध्ये मुरला पाहिजे. हे केशराज व्यासांनी धर्म सांगतात. सर्व परिस्थिती विपरीत झाली होती. सर्व परिस्थिती विपरीत झाली होती. नाटलाच सगळे अपरिचित झाले होते. अपरिचित नजरेने त्याच्याकडे पाहत होते. विंदळल्यासारखा गोंधळल्यासारखा केशराज आता पाहत होता सगळ्यांना. करावं काय? आता धर्म पंडितांना बोलावलं सासरे बुवांनी. तितक्यावरती थांबले नाही. आपल्या सांगण्याच्या हा मानणार नाही, हा विद्वान आहे, हुशार आहे. आता याला पराभूत करण्याकरता विद्वानांना बोललं. त्या काळातले नामवंत असलेले कुणी विद्वान असतील अन्य राहाटीची, त्यांना बोलवण्यात आलं. उंच कपाळ होती विद्वानांची. आलेली विद्वान आता शास्त्र चर्चा करण्याकरता केशराजांसमोर बसलेली आहे. धीर गंभीर असलेली ही विद्वान अगदी वजनदार शब्द संस्कृतचे बाहेर टाकत होते. तितकेच वजनदारपणे त्या शब्दांना न्याय देत त्यांच्या शब्दांना अगदी पराभूत केशराज करत होते. पराभूत केले विद्वानांना, सर्व विद्वानांना पराभूत केले. बराच वेळ चर्चा चालली, बराच वेळ चर्चा चालली. 1 तास, 2 तास, 3 तास उलटून गेले, तरी सुद्धा केशराज व्यास पराभूत झाली नाही त्या विद्वानांपुढे. ती जशी शब्द टाकत होती तशी शब्दांना न्याय देण्याचं काम केशराज करत होते. शब्दांचं युद्ध चाललं होतं आणि विद्वान आता पराभूत झाले. विद्वानाच्या नजरा पडल्या गेल्या, चेहरे पडल्या गेले. हतबल झालेली विद्वान आता उठून निमुटपणे बाहेर आली, केशराजांच्या घराच्या बाहेर आली आणि आता चालायला लागले. तसे सासरी बुवा पळत धावत मागून आले. विद्वानांपुढे हात धरून हात जोडले आणि सांगितलं की आमची शेवटची आशा तुम्ही होती. तुमची विद्वत्ता ही आमची शेवटची आशा होती की तुम्ही आमच्या मुलाला वापस आणाल, आमच्या भाऊला वापस आणाल. परंतु आता करावं काय? कुठला मार्ग शिल्लक आहे? कसं करावं? सासरी बुवा हात जोडून गेलो आणि करत होते विद्वानांना की आता करावं काय? आम्ही करावं काय? आता मुलगा हातचा गेला नाही पाहिजे, करावं काय? तसे विद्वान म्हटले एक मार्ग आहे आता, बस एकच मार्ग शिल्लक आहे. तसं नकळतपणे एक समाधानाची रेषा डोळ्यांमध्ये आली, जागी झाली सासरी बुवांच्या भावाच्या. कुठला मार्ग? तुम्ही जो मार्ग सांगाल तो आम्ही आचरणात आणू, अवलंबन करू. आता हे अम्मा जीनवतीला आमच्या जीनात हे जिंकल्या जाऊ शकत नाही, हे मान्य आहे. तुमच्या समोर सर्व प्रकार घडला, मान्य आहे मला. आता फक्त आणि फक्त तुमची मुलगी आणि केशराजांची पत्नी त्यांना जिंकू शकते. समोर उभ्या असलेल्या तरण्याच्या पत्नीकडे बोट केलं विद्वानांनी. बस तिचं सौंदर्य, तिचं लावण्य. आता त्या सौंदर्याला, त्या लावण्याला, त्या तारुण्याला शस्त्र बनवा आणि केशराजांना पराभूत करा. हा एकच मार्ग आता शिल्लक आहे, त्यांना जिंकण्याचा एकच मार्ग. आता विद्वत्ता कामी येणार नाही. आता कामी आली तर फक्त त्याची पत्नी येऊ शकते. तिची ब्राह्मणी हाते जिरे तरी जिंकती. आता जर याची पत्नी याला जिंकू शकली तरच हे पराभूत होऊ शकतात. अन्य कुठलाही मार्ग. स्त्रीच्या सौंदर्याकडे बोल राहतो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विद्वानाची विद्वत्ता जिथे घसरू शकते, विद्वानाची विद्वत्ता जिथे पराभूत होऊ शकते, कोसळू शकते, अशी एक निसरडी जागा, अशी एक निमुळती जागा संसारामध्ये एकच आहे. ती म्हणजे स्त्रीचं सौंदर्य, स्त्रीचं लावण्य. जिथे विद्वानही घसरू शकतो, कोसळू शकतो, पराभूत होऊ शकतो. ओके, मी एक छान गोष्ट वाचली. काही वपुकाळी नावांचे देखील लेखक आहेत, त्यांच्या एका पुस्तकामध्ये की एका विधात्याने, परमेश्वराने स्त्रीला विचारलं, जन्माला घालताना स्त्रीला विचारलं की तुला सौंदर्य हवं की बुद्धिमत्ता हवी? तुला सौंदर्य हवं की बुद्धिमत्ता हवी? काय पाहिजे तुला दोन्ही पैकी? ती म्हणजे मला बुद्धिमत्ता अजिबात नको, मला सौंदर्य हवं. चकित झाले ब्रह्मदेव, विधाता चकित झाला, आश्चर्यचकित झाला आणि विचारलं बुद्धिमत्ता का नको, सौंदर्य का हवं? ती म्हणजे बुद्धिमत्तेच्या जोरावरती सौंदर्य विकत घेता येत नाही, परंतु सौंदर्याच्या बळावरती बुद्धिमत्ता गहाण ठेवता येते. असे की जास्त फुला झाल्याचा हे नाही, एक विचार करण्याची गोष्ट आहे. स्त्रीने मागावं काय? सौंदर्य मागितलं, स्त्रीने लावण्य मागितलं, तारुण्य मागितलं. आणि पाहाल तुम्ही होतही तसंच. 3-3 तास शाळेमध्ये लेक्चर देणारा प्राध्यापक मात्र घरामध्ये आल्यानंतर ताब्यात येतो. गप्प बसा, एक शब्दही बोलू नका, निमुटपणे चहा घेतो, जेवणाच्या वेळेला जेवण करतो, गप्प बसतो. चालतं त्याचं काय?
बाहेरच्या जगामध्ये विजयी असलेली माणसं घराच्या जगामध्ये मात्र स्वस्त बसलेली असते. एक शब्दही वर बोलत नाही. बोलतात एक पती आपल्या पत्नीला म्हटला, कागद तुझ्या अगोदर मला पुष्कळ मुली पाहून गेल्या, पुष्कळ. थोडंसं विषांतर होईल परंतु या विषयाला अनुसरूनच मी बोलेन. तो म्हणला तुझ्या अगोदर बऱ्याचशा मुली पाहून गेल्या. कुणी म्हटले डोळे बरोबर नको लग्न करायला, कुणी म्हटलं रंग बरोबर नको लग्न करायला, कुणी म्हटले उंचीच कमी पडते नको लग्न करायला, कुणी म्हटलं वर्ण थोडासा सावळा आहे नको लग्न करायला, कुणी म्हटलं दात थोडे पडके आहे नको लग्न करायला, कुणी म्हटलं कमवतच नाही नको लग्न करायला. मग तू मला का पसंत केलं? तू असं काय बघितलंस माझ्यामध्ये की एकदम लग्नाला होकार भरून टाकला प्रसन्न मनाने? असं बघितलं काय माझ्यामध्ये? तशी मुलगी हसत म्हटली, नव्हती लाजत म्हटली, तुम्ही जेव्हा तुमच्या घरी आली ना, तुम्ही बाथरूम मध्ये कपडे धुताना पाहिलं मी तुम्हाला, एकदम होकार भरून टाकला. ही सौंदर्याची जादू, ही तारुण्याची जादू असते. तिथे माणूस राबवला जातो. रावणासारखा विद्वान, प्रचंड विद्वान त्रेतायुगामध्ये कुणीही नव्हता. तो जेव्हा महादेवाची उपासना करायचा, महादेवाची वेदांच्या ऋचा जेव्हा तो गायचा, स्पष्टपणे अस्खलितपणे वेदांच्या ऋचा जेव्हा रावणाच्या तोंडातून बाहेर पडायच्या, एका मागणं एक ऋचा बाहेर पडायच्या, वेदांच्या ऋचा बाहेर पडायच्या, अगदी लयबद्ध, अगदी तालबद्ध, अगदी सूरबद्ध वेदांच्या ऋचा जेव्हा बाहेर पडायच्या रावणाच्या मुखातून, महादेव सुद्धा नाचायला लागायचा. इतकी ताकद त्याच्या विद्वत्तेमध्ये होती, त्याच्या शब्दांमध्ये होती. अस्खलित शब्द, अस्खलित संस्कृत वेदांच्या ऋचा गायचा, अगदी तालबद्ध, सूरबद्ध, लयबद्ध, कुठली कमतरता त्या ऋचांमध्ये नसायची. आणि म्हणून महादेव थरथर नाचायला लागायचा. त्याची उपासना इतकी पक्की होती, विद्वत्ता इतकी जहाल होती. परंतु रावणापुढे असाच गोंधळ निर्माण झाला. सूर्पनखा आली, नाक कापल्या गेलं होतं, श्रीरामांच्या सौंदर्यावरती भाळलेली. आणि आता श्रीरामांचा तर बदला घ्यायचा होता, परंतु जेव्हा कसं आपल्या भावाला तयार कसं करावं, आणि मग तिने हिणावलं आपल्या भावाला, रावणा तुझी पत्नी मंदोदरी, अरे हा काही सौंदर्य नाही तिचं सौंदर्य काहीच नाही. तुझी मंदोदरी, तुझी पत्नी, अरे सीतेच्या सौंदर्याकडे पाहून तिचं सौंदर्य काहीच नाही. सीतेसारखी अद्वितीय सौंदर्यवती स्त्री या भूमंडलावरती कुणीही नाही. रावणातली कामेच्छा जागी केली तिने. आणि रावण ही विद्वान असलेला रावण त्या क्षणाला गहाळ झाला, घसरल्या गेला, विद्वत्तेवरून खाली आला. आणि सीतामातेचं अपहरण करण्याचं दुर्दैव त्याच्या वाट्याला आलं. आता याची ब्राह्मणी जर याला जिंकू शकेल तर हा जिंकेल. आता विद्वत्ता इथे कामी येणार नाही. दोघांना एका खोलीमध्ये बंद करून टाका. आता दोघांना एका खोलीत मोडल्या गेल्या. पत्नी आता शृंगार केलेला आहे, अंगावरती भरजर साडी घातलेली आहे, अगदी सुगंधी अत्तर शरीरावरती मारलेला आहे, साडीवरती अगदी कुरळ्यात काजळ भरलेला, अगदी लांबसडक असलेल्या वेण्यांमध्ये पुष्पांची माळ, सुगंधी पुष्पांची माळ अगदी रोवलेली आहे. आणि आता सायंकाळच्या वेळेला या दोघाही पती पत्नीला घरामध्ये बंदिस्त केलेला. आता केशराज मात्र या लढाई करता आता पूर्णपणे तयार झाले. ज्या विद्वत्ता पराभूत करू शकले नाही त्याची आता कसोटी घेण्याची वेळ आली होती. घरात कोंडल्या गेला, आता रात्र झाली होती, रात्र काळवंडत चालली होती, वाढत चालली होती. आणि आता ब्राह्मणी शरीराशी सलगी करायला लागली केशराजांच्या. मात्र केशराज विचलित झाले. आचार्य केशराज जमिनीवरती झोपायची. ती जमिनीवरती झोपली की ती पलंगावरती झोपायची. एक संघर्ष, युद्ध तिथे तयार झालं. आता ते घर राहिलं नव्हतं, ती युद्धभूमी झाली होती. शृंगार आहे एकीकडे आणि एकीकडे वैराग्य आहे. एकीकडे वैराग्य आहे, एकीकडे शृंगार आहे. शृंगार वैराग्याला खुणावताय आणि वैराग्य शृंगाराला पराभूत करताय. एक युद्ध चाललं होतं. एक लढत होती आपला पती परत मिळावा म्हणून, आणि एक लढत होती आपला धर्म परत मिळावा म्हणून. एक लढत होती माझा नवरा परत आला पाहिजे, माझा पती परत आला पाहिजे. आणि एक देवासाठी लढत होती आचार्य श्री केशराज की माझा देव, माझा धर्म, माझे गुरु मला परत मिळाले पाहिजे. सकाळी केव्हा व्हायची कळतही नसायचं. सूर्य उगायचा, स्वच्छ सोनेरी किरणांची सडा अगदी दारात पडायचा आणि केशराज उठून लगबगीने स्वच्छ स्नान करून गंगेवरती जायची. खळखळपणे वाहणारी गंगा, त्या गंगेच्या प्रसन्न तीरावरती येऊन आचार्य श्री केशराज बसायचे स्वस्थ मनाने. आणि तिथे आता लिखाण सुरू असायचं. दिवसा तिथे लिखाण करायचे, ग्रंथाचं लिखाण तिथे चालू असायचं. एक शरीराला शृंगारायची पत्नी आणि एक आत्म्याला शृंगारायचा. आचार्य श्री केशराज आत्म्याचा शृंगार करायची दिवसा नदीवरती जाऊन, आणि रात्री पत्नी शरीराचा शृंगार करायची. आत्म्याच्या शृंगारापुढे शरीराचा शृंगार रोज पराभूत होत होता, रोज पराभूत होत होता. एकीकडे वासना होती आणि एकीकडे उपासना होती. वासनेपुढे उपासना विजयी होत होती रोज.
आणि वासना रोज गळगळ्या जायची, पराभूत व्हायची. आता 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, त्याच ताकदीने त्याच तयारीने पत्नी रोज शृंगारी व्हायची. 6वा दिवसही पार पडला. आता 7व्या दिवशी मात्र विचित्र प्रकार घडला, जो या भारत भूमंडलावरती, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिला कधीही घडला नसेल. आता मध्यरात्र होऊन गेली, आता उत्तर रात्र सुरू झाली, आता सूर्य उगवणार होता. आणि आता आचार्य श्री केशवराजांच्या पत्नीने मनोमन आचार्यांना प्रणाम केला. अरे गेल्या 6 दिवसांपासून मी ज्यांना ताब्यात घेण्याकरता संघर्ष करत होते, माझी लढाई चालली होती, ती लढाई मी आज हरलेली आहे. काळजाचं पाणी पाणी झालं त्या स्त्रीच्या. सौंदर्य पराभूत झालं, तारुण्यही पराभूत झालं, लावण्यही पराभूत झालं. काळजाचं पाणी पाणी झालेली ती स्त्री आचार्य श्री केशवराजांच्या चरणावरती नतमस्तक झाली. डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागली. मला क्षमा करा, पती या नात्याने नाही, तर आज मी तुम्हाला वंदन करते. तुमच्यामध्ये असलेल्या एका तपस्याला वंदन करते. आज मी माझ्या पतीला वंदन करत नाही, आज मी तुमच्यामध्ये असलेल्या एका तपस्याला वंदन करते आहे. मी पुष्कळ प्रयत्न केला, परंतु तुमच्यातल्या तपस्याला मी खाली आणू शकले नाही, तुमच्यातल्या तपस्याला मी खाली ओढू शकली नाही. मी मात्र दुर्दैवी ठरली, हरले मी तुमच्या पुढे पराभूत. मला क्षमा करा. डोळ्यातल्या अश्रूंनी आचार्य श्री केशवराजांचे पाय केव्हा ओले झाले कळालेही नाही. सकाळ झाली, आता सूर्य उगवला आणि आपल्या सासऱ्यांपुढे गेली, वडिलांपुढे गेली, सांगितलं की आता यांना जाऊ द्या. मी पुष्कळ प्रयत्न केला, परंतु मी नाही जिंकू शकले. आता हे योगी यांची माझं पाप लागत असेल, यांना छळताना मला आता पाप माझ्या वाट्याला येतं. हे पाप आता तुम्ही माझ्याकडनं करून घेऊ नका. सासऱ्यांपुढे लोटांगण घेतलं, आपल्या वडिलांपुढे लोटांगण घेतलं आणि सांगितलं की आता यांना जाऊ द्या. हे माझे पती नाहीत, हे योगी आहे. मी पुष्कळ प्रयत्न केले. एकेकाळी माझ्या सौंदर्यावरती भाळून, माझ्या तारुण्यावरती भाळून, लग्न मंडपामध्ये देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आगळीला 7 फेऱ्या मारून माझ्या कपाळावरती 7 जन्म एकत्रित राहण्याचं कुंकू ज्यांनी लावलं होतं, त्या पतीला शोधण्याचा, त्यांच्या डोळ्यांमध्ये त्या पतीला जाग करण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केले, परंतु मी हरले, मी पराभूत झाले. माझं सौंदर्य आज विद्रूप झाले आहे, माझं तारुण्य आज विद्रूप झालेलं आहे. यांच्या विजयापुढे आज मी पराभूत झाले. रडणाऱ्या पत्नीच्या डोळ्यातल्या अश्रू सर्व घरातल्या लोकांनी वाचले. आणि आता हे योगी यांना तुम्ही जाऊ द्या. आणि सर्व आता परिवार उभा राहिलेला आहे. आणि डोळ्यात अश्रू घालून आचार्य श्री केशवराज व्यसनला सर्व घरातल्या लोकांनी निरोप दिलेला आहे की आता तुम्ही जा, तुमच्या मार्गावरती जाण्याकरता तुम्ही आता तयार आहात. आता आपल्या मुलाला वाट लावत नव्हती, कुण्या एका योग्याला आता सर्व लोक निरोप देत होते. आणि योगी प्रसन्न मनाने घरातून बाहेर प्रसन्न मनाने, मी प्रवर्तला परमार्थ मार्गी, तव महाविघ्नी केली लागी, लेऊनी विचारांची वज्रांगी, प्रबोध उभारसे पराभगिनी. आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या लढाईचं वर्णन आचार्य श्री केशवराजांनी मूर्ती प्रकाश या ग्रंथामध्ये केलेलं आहे. की मी जेव्हा निघालो परमार्गाच्या वाटेवरती जाण्याकरता, पुष्कळ अडचणी आल्या, अनेक संकट आली, अनेक आव्हानं आली, परंतु त्या आव्हानांपुढे, त्या संकटांपुढे, त्या अडचणींपुढे मी वागलो नाही, मी मोडलो नाही, मी विचलित झालो नाही, मी गडबडलो नाही, मी गोंधळलो नाही. कशामुळे? माझ्याकडे विचार होता. जगण्याकरता विचार आवश्यक लागतो, विचार, संकल्प शक्ती आवश्यक लागतो. आपण क्षणाक्षणाला कोसळत असतो, क्षणाक्षणाला आपले चेहरे बदलत असतात, कारण आपल्याकडे विचार असतो, विचाराचा अधिष्ठान पक्कड असतं. त्यामुळे आपण क्षणाक्षणाला कोसळत असतो, कोसळत होती. लढाई बाहेरची जिंकणं सोपं आहे, हातामध्ये तलवार घेऊन एकाच वेळेला हजारो लोकांच्या माना कापणं सोपं आहे. युद्धभूमीवरती धनुष्यबाण घेऊन एकाच वेळी हजारो योद्ध्यांना संपवणं, लोळवणं सोपं आहे. परंतु अंतर्मनाशी युद्ध करणं, अंतर्मनाशी लढणं, अंतर्मनाला ताब्यात ठेवणं तितकंच कठीण, तितकंच कठीण. आतली लढाई फार कमी लोकांना जिंकतात. बाहेरची लढाई पुष्कळ लोक जिंकले, अजरामर झाले. बाहेरची लोक अजरामर झाले. द्रोणाचार्यांना पाहतो युद्धभूमीवरती अगदी असा अफाट पराक्रम त्या द्रोणाचार्यांनी दाखवला. शरीर आता म्हातारं झाले होतं, दाढी पांढरी झाली तरी सुद्धा हातात धनुष्य बाण घेऊन एखादा हिमालयासारखे द्रोणाचार्य उभे होते रथावरती. बाणामागं बाण निघत होते, सळासळ कापत होते, सगळे माणसं कापल्या जात होती. आता या म्हाताऱ्याला पाडायचं कसं? बाहेरची लढाई जिंकत होती,
आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या डोक्यात विचार आला की मला सांगितलं ओरड जाऊ अश्वत्थामा मेला आणि या बलवंत असलेल्या भीमाने कर्कश आवाज आरोळ ठोकली अश्वत्थामा मेला आणि हे शब्द हातात बाण असलेल्या बलवान असलेल्या पराक्रमी असलेल्या द्रोणाचार्यांच्या कानावरती पडले आणि एका क्षणात हातातला धनुष्य खाली पडला जमिनीवरती पडला आणि मग त्यांचा वध झाला. आतली लढाई फार कमी लोकांना जिंकतात. मोहापुढे ते हरले, मोहापुढे ते खचले. कारण आतली लढाई जिंकण्याचं कुठलं शस्त्र, कुठलं अस्त्र, कुठला विचार त्यांच्याकडे होते. ते गुरु होते, त्या संपूर्ण गुरुकुलाचे गुरुचार्य होते. परंतु ती लढाई त्यांना जिंकता आली. ती आचार्य श्री केशवराज व्यासांनी जिंकली. आणि म्हणून महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेव्हा इतिहास आता लिहिला जाईल नव्याने, आजपर्यंत इतिहास लिहिला गेला होता. शृंगारापुढे वैराग्य पराभूत झालं होतं अनेक वेळेला आणि शृंगार वैराग्यावरती हसत होता आजपर्यंत की मी तुला पराभूत केलं अनेक वेळेला. स्वर्गातल्या रंभा, उर्वशी, अप्सरा, मेनका या सर्व स्वर्गवासी स्त्रियांनी, सौंदर्य रूपवान असलेल्या स्त्रियांनी, अनेक नामवंत असलेल्या, अनेक तेजवंत असलेल्या तपस्यांना, ऋषी मुनींना तपापासून खाली ओढलं होतं. तेव्हापासून शृंगार अगदी ताठ मानेने जगत होता की मी वैराग्याला पराभूत करू शकतो, मी वैराग्याला खाली कोसळू शकतो. परंतु आज पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महानुभावांच्या इतिहासामध्ये, आचार्य श्री केशवराज व्यासांच्या जीवनामध्ये अशी घटना घडली की तिथे शृंगार पराभूत झाला आणि वैराग्य जिंकल्या गेला. वैराग्य जिंकल्या गेला आणि सुवर्ण अक्षरात हा क्षण स्मृतीस्थळामध्ये कोरल्या गेला. एक योगी बाहेर पडला संसारात. आचार्यांच्या गुरुकुलामध्ये आता येऊन पोहोचले आचार्य श्री केशवराज व्यास. आलेल्या केशवराज व्यासांकडे आचार्यांनी पाहिला आणि म्हणून आनंद झाला आचार्यांना की माझा केशवदिया पुन्हा आला, मार्गामध्ये परत आला. म्हणून छातीशी घट्ट कवटाळलं, डोक्यावर हात फिरवला. केशवदिया, तुझ्या जाण्यानं मार्ग अगदी ओसाड पडला होता, स्मरणातही मन लागत नव्हतं. इतकी प्रसन्नता आपल्या गुरुची आचार्य श्री केशवराज व्यासांनी कमावली. जणू ती प्रसन्नता केशवराजांना संसारात नक्की समजून आली. आणि मग आता आचार्य श्री केशवराजांनी घडलेला सर्व वृत्तांत आपल्या गुरूंपुढे आचार्य श्री नागदेवांपुढे कथन केला. आणि तो वृत्तांत ऐकून आचार्य स्तब्ध झाले, डोळ्यात आनंद अश्रू जमा झाले. आणि त्याला आचार्यांनी शुकयोगींद्र म्हटलं. माझा केशव शुकयोगींद्र किंगा. एका गुरुकुलाच्या प्रमुख आचार्यांनी एका तपस्व्याला योगी म्हणावं, किती मोठेपणा. हा सन्मान आहे, आचार्यांनी केलेला सन्मान. आपण स्वतःला किती मोठं म्हटलं ना, आपण मोठे होत नसतो, समाज आपल्याला मोठं करत असतो. बडा बढ़ाई ना करे, बडा न बोले बोल, हीरा मुख से ना कहे, लाख है मेरा मोल. जो हिरा असतो ना, कोरल्या गेलेला, चकचकणारा, तो कधी स्वतःचं मोठेपण स्वतःच्या तोंडाने सांगत नाही. त्याला पारखणारी जी माणसं असतात ती त्याचं मोठेपण करत असतात. आचार्यांनी पारखलं आचार्य श्री केशवराजांना की माझ्या मार्गाचा जो हिरा आहे तो हा माझ्या मार्गाचा हिरा. आणि आता त्या 7 दिवसांच्या कालखंडामध्ये कमावलेलं जे धन होतं, शब्दरूपी धन, आचार्यांपुढे ठेवलं. रत्नमाला नावाचा तो स्तोत्र, संस्कृतबद्ध असलेला, सर्वज्ञांच्या सर्व लीळा, अमृतमय असलेल्या लीळा त्या ग्रंथामध्ये त्यांनी रत्नबद्ध करावी तशा केल्या होत्या. आणि आचार्यांपुढे ते वाचून दाखवले. आचार्यांच्या काळजाला पाजर फुटला. भक्ती रसामध्ये आचार्यांचं काळीच नाव निघालं. भले केले केशवदिया, तुवा वाग्पुष्पी ईश्वरार्चन केले. तू शब्दांनी ईश्वरांचं पूजन केलं, मुखाने ईश्वराचं पूजन केलं. म्हणून आचार्य त्याचा गौरव करतो. हे देण आहे. भगवंताला समर्पित होणं सोपं आहे शरीराने, सोपं नाही मनाने. शरीराने अनेक लोक समर्पित होऊन जातात. मंदिरात जातो आपण, शरीराने जातो, पायांनी जातो, डोळ्यांनी जातो, हातांनी जातो. डोळ्यांनी जातो, डोळे मिटले जातात. हातांनी जातो, हात जोडले जातात. पायांनी जातो, पाय अगदी सीमा रेषेत उभे असतात आपल्या मंदिरामध्ये. असतात की नाही? असतात ना. परंतु मन मात्र तिथे आपण देऊ शकत नाही. आचार्य केशवराजांपासून कुठलाही चुकारपणा केला नाही. मनही दिलं, तनही दिलं, वाणीही दिली, विद्वत्ताही दिली. सर्व काही भगवंताच्या चरणी अर्पण करून टाकलं. ईश्वराचं पूजन वाक्पुष्पांनी, शब्दांनी केलं. आणि आचार्य आता आचार्य केशवराजांवरती संतुष्ट प्रसन्न झाले आणि गुरुकुलाला आनंद झाला केशवराजांच्या विनयाने. आता दिवस पुढे सरकत होते. आपल्या संकल्प शक्तीबरोबर कधी प्रतारणा होऊ दिली नाही आचार्य श्री केशवराज व्यासांनी. जसे सुरुवातीला होते तशीच मध्येही होते आणि शेवटही तसेच राहिले. अगदी असाच प्रसंग, असा भेदक प्रसंग, भयानक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आता नव्याने उभा होता. त्यांची वाट पाहत, एकदा हरलास ना तू, आता मी तुला परत हरून टाकतो. आता काम वासने पुन्हा एकदा प्रहार केला.
आचार्य श्री केशवराज व्यास आता आटना करता एकटे निघालेले, हातात झोळी घेतली, आचार्यांना प्रणाम केला, मी येतो आटन करून. निघाले, आटना करता निघाल्या, रानवनात गेले. आता एका गावामध्ये येऊन पोहोचले. धो पाऊस कोसळत, विजेचा कडकडाट होत होता, वातावरण अगदी भयानक झालं होतं. सकाळची होती. कशी तरी एका दोन घरी भिक्षा केली. तिसऱ्या घरी गेल्या मात्र नंतर तिसऱ्या घरी गेल्यानंतर एक तरुण युवती, रूपवान असलेली, देखणी, सुंदर, दारात आली. आचार्यांचा आवाज ऐकून दारात आली. आचार्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तोच चेहरा, तेजस्वी असलेला, तपस्वी चेहरा, नाकी डोळी छान असलेला, रूपवान असलेल्या आचार्य श्री केशवराजांच्या रूपाकडे पाहिला आणि मोहित झाली. भिक्षा वाढता सूचक नजरेने, सूचक शब्दांमध्ये आचार्यांना विचारलं की कुठे आहात तुम्ही आज? आणि भिक्षा वाढून झाली आणि आचार्य आता निमुटपणे जड मनाने तिथून निघाले. अरे आपल्या शरीरावरती कुणीतरी मोहित झालंय. स्वर्ग शरीर हे नाशवान असलेलं शरीर आज पुन्हा एकदा आपल्याला त्या कामदेवाने आमंत्रित केलं युद्धाकरता. जड मनाने आचार्य श्री केशवराज व्यास निघाले. आता सूर्य दुपार गेला आला होता, टळटळीत दुपार होती. आचार्य विचार करत होते आता होणार काय. पाऊस चालू होता, धुगा पाऊस चालू होता, विजांचा कडकडाट होत होता. आता सायंकाळ झाली, आता रात्र वाढत चालली. एका मंदिरात आचार्यांचा मुक्काम होता. भोपा निघून गेला, पुजारी निघून गेला आणि सायंकाळच्या वेळेला आता मध्यरात्र झाली. ही तरुणी उठली, घरात घोंगडं अंगावरती घेतली आणि आता घरात निघाली. विजा कडकडाट होता, भयानक वातावरण होतं, परंतु तिच्या मनावरती मात्र कुठलंही दडपण आले नाही, भीती आली नाही. निघाली. तिच्या नजरेपुढे फक्त तो तरुण दिसत होता. एकच तारुण्य दिसत होता. आता आली, त्या मंदिरात आली. आचार्य श्री केशवराज वासांच्या जवळ बसली. तिचा हेतू केशवराजांनी मनोमन जाणला आणि आपल्या हातात विझोळी तिच्याजवळ सोपवली. अंगावरचं पर्ण तिच्या हातात दिलं आणि सांगितलं, हात सोडून तू जसं म्हणशील अगदी तसं होईल, फक्त मी जाऊन येतो थोडासा पाणी. आणि तिथून उठले. आचार्य चटकन उठले, मंदिराच्या बाहेर घेऊन टोकली आणि श्री चक्रधर म्हणून आवाज दिला. वेदनेचा कल्लोळ झाला काळजामध्ये आणि तिथून धाव ठोकली. आता युद्धाला सुरुवात झाली. इथे रात्र पार पडली. धुधो पाऊस कोसळत होता. त्याच पावसामध्ये चिंब भिजलेले आचार्य श्री केशवराज. सकाळ केव्हा झाली कळालं नाही, सूर्य केव्हा उगवला कळालं नाही. इकडे मठामध्ये आचार्य श्रींचं निरूपण चालू आहे. उगवत्या वाणीमध्ये, प्रसन्न वाणीमध्ये सर्व संत मंडळी चिंब न्हावून निघतात. त्या निरूपणामध्ये अगदी अंतःकरण चंद्रमय झालं होतं, डोळे भक्तिमय झाले होते, चेहरा अगदी भक्ती रसात न्हावून उजळून निघाला होता. आणि त्या क्षणाला निरूपण संपलं आणि आचार्य सांगतात, अरे कुणी जाऊ नका, आता माझा केशवराज येणार आहे. विषयात ते पाठी मोरा करून, विषयावरती कुरघोडी करून जिंकून विषयाला आता माझे केशवराज येणार आहे, कुणी जाऊ नका. त्याचं स्वागत करता सर्वांनी तयार असावं. आणि आचार्य श्री केशवराज व्यास अगदी लगबगीने गुरुकुळात आले. आचार्यांना प्रणाम केला आणि आता घडलेला सर्व वृत्तांत आचार्यांनी अगोदर सर्व भक्तांना सांगून दिला होता, संतांना, की अशी घटना आचार्य श्री केशवराजांबरोबर घडलेली आहे. परंतु तो मात्र विषयाला पाठ दाखवून पळत आले आणि आता केशवराजांच्या तोंडातून ती घटना ऐकून घेतली परत. आणि मनोमन विश्वास पटला सर्व गुरुकुल केशवराज वासांच्या त्या संकल्प शक्तीवर प्रभावित झाला. हे केशवराज व्यासांचा विजय आयुष्यातला दुसरा विजय. तुम्हाला जे काही मिळवायचं ना, मनामध्ये संकल्प शक्ती प्रबल असली पाहिजे. विचलित होता कामा नये. अनेक अडचणी येतात धर्म आचरत असताना, अनेक संकट येत राहतात, परंतु विचलित होता कामा नये. आता आचार्य श्री केशवराज व्यास या मार्गामध्ये पूर्णपणे आता रुळ्या गेले होते. आता त्यांची मैत्री झाली, जीवलग मित्र निर्माण झाले. कवीश्वर बास, दामोदर पंडित, राघव भट्ट या सगळ्यांशी, विद्वानांशी त्यांची मैत्री झाली, घट्ट मैत्री झाली. मैत्रीचे ऋणावर बंद जुळल्या गेले, कारण तिघांचाही विचार एकसारखा होता. तिघांची विद्वत्ता अफाट होती, तिघांमध्ये नम्रताही होती आणि म्हणून एका क्षणात मैत्री झाली. आणि आता तिघांचे उठणं सोबत, बसणं सोबत, विचार करणं सोबत, जीवना सोबत, बसणं सोबत, धर्मवार्ताही सोबत. आणि आता सर्व गुरुकुलाला या तिघांची मैत्री माहिती झाली होती की तिघांची प्रगाढ मैत्री आहे. आणि आता नेहमी त्यांचा शास्त्र संवाद चालत असायचा. एक दिवशी एका प्रशस्त झाडाच्या सावलीमध्ये बसून या तिघांची शास्त्र चर्चा चालली होती. राघव भट्ट होते, आचार्य श्री केशवराज व्यास होते आणि कवीश्वर पंडित होते. एका गहनगंभीर विषयावरती चर्चा चालली होती. शास्त्र सिद्धांताला अगदी
केंद्रबिंदू मानून शास्त्र सिद्धांतावरती ताबा घेऊन एका गहन गंभीर विषयावरती चर्चा चालली होती. चर्चा ती विकोपाला गेली होती. चर्चा फुलत चालली होती, वाढत चालली होती. तल्लीन होऊन ती चर्चा चालली होती. भोवतालचा निसर्गही जणू स्तब्ध होऊन, पानांची सळसळी स्तब्ध होऊन त्या चर्चेमध्ये गुंगून गेली, हरवून गेली. जवळून वाहणारी नदी जणू स्तब्ध झाल्यासारखी त्या चर्चेमध्ये सामील झाल्यासारखी वाटत होती. आणि आचार्यशी नागदेवन तिथून जाता जाता या तिघांकडे पाहिले. तिघांचे चेहरे वाचले. तिघांच्या मनामध्ये असलेली ती ईश्वर निष्ठा, तिघांच्या ओठांवरती असलेले ते शास्त्रांचे शब्द, तिघांमध्ये असलेला तो मैत्रभाव, स्नेहभाव आचार्यश्रींनी वाचला. रोज आचार्यशी पाहत होते की हे धर्म वार्ते वेगळं यांना मी कधीच पाहिलं नाही, धर्मचर्चेच्या वेगळं मी यांना कधी पाहिलंही नाही. आणि म्हणून मनोमन संतुष्ट झालेल्या आचार्यांच्या डोळ्यांमध्ये कृतकृत्यतेचे भाव दाटून आले आणि हृदयातले भाव शब्दात जमा झाले आचार्यांच्या. पंडित केशव राघव भट्ट यांना शास्त्र संवादाविन उठता बैसता रिकामिया जो दाखवीन तयासी मी होड करीन गा. या तिघांना जर शास्त्र चर्चा वेगळं कुणी मला दाखवलं तर मी त्यांच्या बरोबर शर्यत खाली पैंज लावली. जर या तिघांना रिकाम दाखवलं तर रिकामी कधी दिसतच नव्हतं. येणारा प्रत्येक क्षण, येणारी प्रत्येक वेळ ईश्वर चिंतनात नाहीतर शास्त्र चर्चेत नाहीतर सेवेमध्ये ही वेचत होती. हे खरं जगणं असतं. आपल्या आयुष्याचा एकही क्षण वाया जाता कामा नये. एक क्षण सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना, सुमिरन करले. हे मना त्या भगवंताचं स्मरण कर. आपल्या आयुष्याचा किती वेळ निरर्थक जातो की नकळे कैसे गळले जीवन, आता थोडे उरले जीवन, काळ कधी ना फिरतो मागे, पळापळाने सरले जीवन, स्वप्नीचे सुख मृगजळ सारे, वाटेतची भर कटले जीवन, भूल भुलैया असा जगाचा, दुःखाने तळ मळले जीवन, नकळे कैसे गळले जीवन. हे आयुष्य कसं निघून जातं, आपल्या हातातून निघून जातं, आपल्याला कळतही नाही. गप्पांमध्ये गोंधळांमध्ये खाण्यापिण्यात आयुष्य निघून जातं. आपण जगतो कुठे? आपण आयुष्य रेटत असतो, पुढे रेटत असतो. एका झाडाखाली दोन स्त्रिया गप्पा मारत होत्या. याची सुनबाई तशी, त्याची सुनबाई तशी, याचा मुलगा असा, त्याचा मुलगा तसा. काल बाई असंच झालं, यांना चहा दिला, थोडी साखर कमी बोलली, तोंडावरती फेकून मारला. काल बाई असंच झालं, उद्या बाई तसंच झालं, परवा बाई असंच झालं, तसंच झालं. 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, 1.5-2 तास त्या दोन स्त्रिया गुलगुल गोष्टी करत होत्या. असंच झालं, तसंच झालं, हे झालं, ते झालं, अमकं झालं, हे झालं, ते झालं, ते कमी पडलं. 2 तास निघून गेले आणि अचानक त्या झाडाखाली त्या उभ्या होत्या. त्या झाडावर टेकलेला आंबा टपक्यान दोघींच्या मध्ये पडला. तो आंबा हातात घेतला. एक स्त्री म्हणते, अगं बाई, आंब्याचं तर सीझन नाही आणि हा पिवळा झाड असलेला आंबा अटकन खाली कसा पडला? असा आंबा बोलायला लागला, पिकलो पिकलो माझ्या मायांनो, तुमचं निरर्थक बाष्कळ बोलणं ऐकून मी पिकलो आणि अकालीत पिकलो आणि खाली पडलो. याचा अर्थ असा नाही की भाऊ तुम्ही तसं नाही. हा एक विनोद करावासा वाटला म्हणून तुम्ही या ठिकाणी. अर्थात आपल्या सर्वांचं आयुष्य असंच जात असतं. आपल्या निरर्थक गप्पांमध्ये आपला वेळ आयुष्यात जात असतो. या तिघांनी आपल्याला दाखवून दिलं की वेळ व्यर्थ जाता कामा नये. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास आपल्याला ताब्यात घेता आला पाहिजे. आपल्याला तो ताब्यात घेता येत नाही, आपण जगत राहतो फक्त. आचार्य श्री केशवराज व्यासांची प्रशंसा केली. राघव भट्ट, कैशोरवास या तिघांचे दुशास्त्र चर्चा वेगळा दाखवील तयासी मी होड करी नका, त्याच्याशी मी शर्यत लावली. तर विश्वास त्या तिघांबद्दल. आचार्य श्री केशवराज वासा हे शिस्तप्रिय होते. शिस्तप्रियता हा त्यांचा स्वभाव होता, नव्हे त्यांच्या जीवनाचा तो कणा होता, सशक्त असा कणा. शिस्तप्रिय जगता आलं पाहिजे माणसाने, अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून धर्मबाह्य असं असलेलं वर्तन स्वतःला त्यांना मान्य नसायचं आणि दुसऱ्याने केलेलं त्यांना प्रिय नसायचं. आणि म्हणून धर्मबाह्य वर्तन कुठे घडलं की ते संतापायचे. एक जोडपं आलं त्या आश्रमामध्ये, आचार्यांच्या पवित्र सानिध्यामध्ये एक जोडपं आलं. धर्मधार्थ संन्यास घेतला, आचार्यांनी दिला. आता संन्यास घेऊन संन्यासाचं जे वर्तन आहे ते त्यांच्या दोघांचे राहणीमानात दिसून आलं नाही. सर्व गुरुकुल आता पाहत होतं
की त्यांच्या त्या शृंगारचेष्टा चालायच्या, वेडं वागडं बोलणं वाकडं बोलणं चालायचं. मग ते गुरुकुलाला मान्य नसायचं. आणि म्हणून आचार्य श्री केशराजवास, कवीश्वर पंडित आणि दामोदर पंडित आचार्यांकडे गेले. म्हणजे आचार्य हो, या दोघांना मार्गाच्या बाहेर काढून द्या. आचार्य म्हटले का त्यांचं वागणं बरोबर नाही, संन्यासाला साजेल, संन्यासाला शोभेल, संन्यासाला आचरण्यात आणावं असं एकही वर्तन त्यांच्यामध्ये नाही, म्हणून तुम्ही त्यांना मार्गाच्या बाहेर घालावं. आचार्य म्हटले अरे एकदम असा आचार्य एकदम बाहेर कोणाला काढून देणं बरोबर नाही. आज नाही तर उद्या सुधारतील, गुणावरती येतील. तुम्ही का निमित्त होतात त्यांना बाहेर काढण्याकरता? मग आचार्य तुम्ही जर त्यांना बाहेर काढत नसाल तर मग आम्ही सगळी या गुरुकुलात निघून जाऊ. आचार्यांचा संताप अनावर झाला, डोळे लाल बंद झाले आणि आचार्य म्हणले एक क्षण सुद्धा तुम्ही कुणीही माझ्या नजरेसमोर थांबायचं नाही. आत्ताची आत्ता चालते वा सगळी जण, एक जण सुद्धा माझ्या नजरेसमोर दिसता कामा नाही. थरथरलेली सर्व भक्तजन, सर्व संतजन निमुटपणे निघून गेले. आचार्य श्री केशराज निघून गेले. सर्व मार्ग अगदी रिकामा झाला. आता हे दोनच जोडते, ज्यांच्यामुळे मार्ग रिकामा झाला, ही दोन जोडगार त्या मार्गातून. आणि मग आता आचार्यांना विशेष लक्ष त्या दोघांवरती पडत होते. आणि ते केशराज व्यास जसे सांगत होते, दामोदर पंडित जसं सांगत होते, तसं वर्तन त्या दोघांकडे दिसत होते. आचार्याने मनस्ताप झाला तर दोघांकडे गेले होते. माय बापू तुम्ही दोघेही जण आता हे मार्गातून चालते हो. आणि तुमच्यामुळे मी माझा मार्ग, माझा गुरुकुल संपूर्ण बाहेर वाटायला लावलं आणि तुम्हाला ठेवलं. परंतु तुमच्या शृंगार चेष्टाने आज पाहिल्या तुम्ही माझ्या मार्गाला कलंकित करू शकता आणि म्हणून तुम्ही इथे निघून जा. त्याला दोघांनाही काढून दिलं. आचार्य श्री केशराजदासांना कळालं, दामोदर पंडितांना कळालं, राघव भट्टांना कळालं आणि सर्व मार्ग मेळावा परत आचार्यांच्या सानिध्यात येऊन उभा राहिला. आता पश्चातापाच्या अश्रू डोळ्यात जमा होते. थरथरत्या हाताने आचार्य श्री केशराजदासांनी साष्टांग दंडवत घातला आचार्यांना आणि सांगितलं, आचार्य हो आमचं चुकलं, आम्ही तुम्हाला एकटं टाकून निघून गेलो. तसं आचार्य श्री केशराजदासांना खांद्याशी धरून आचार्य म्हणतात की केशराज हो, सर्वांगी काही देखणे असेल, माणूस सर्व अंगाने काही पाहू शकतो का इकडे तिकडे. तुम्ही माझे डोळे किंगार, तुम्ही माझे डोळे आहात. आचार्य श्री केशराज व्यासांना सांगितलं तुम्ही माझे डोळे आहात, माझ्यासाठी जे योग्य आहे, जे चांगलं आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी मला शोधून देता आणि म्हणून आजपासून तुम्ही माझे डोळे आहात. इतका विश्वास, इतका आत्मविश्वास ज्यांच्या आचरणावरती आचार्यश्रींना होता, ज्यांनी कमावला होता, ते आचार्य श्री केशराज व्यास स्वतःही अगदी तितक्याच परखडपणे ते वागायचे. यमबाई असलेलं जीवन त्यांना मान्य नसायचं. त्यांची स्वतःची बहीण कामाईसा नेहमी येऊन बसायची जवळ, की माझा भाऊ आहे, देहाच्या नात्याचा भाऊ आहे कामाईसा, नेहमी जवळ येऊन बसायची, शास्त्र चर्चा करायची. एक दिवस आचार्याने स्पष्ट शब्दात सांगितलं, कामाई तू अशी येऊन बसत जाऊ नकोस. ती म्हटली का? नाही अगं लोक अपवादू होईल, लोकांमध्ये विनाकारण शंकेचा भाव निर्माण होईल. कसा होईल? आपण दोघी भावंड आहोत, आपण भावंड आहोत, सख्खी भावंड, मग लोकांमध्ये अपवाद कसा निर्माण होईल? नाही, तू आणि मी बहीण भाऊ आहे हे गुरुकुलाला माहिती आहे, परंतु लोकांना कुठे माहिती आहे, समाजाला कुठे माहिती आहे की तू माझी बहीण आहे. आज पहा तुम्ही रस्त्याने सख्खे बहीण भाऊ जरी चालले तर लोक त्याच नजरेने पाहतात की पती पत्नी असतील, हो की नाही? कारण डोक्यावरती लिहिलेलं असतं बहीण भाऊ, आणि म्हणून लोक अपवाद होईल. तेव्हापासून तिनं येणंही बंद केलं आचार्यांच्या जवळ. स्वतःबद्दल सुद्धा आचरणामध्ये कुठलीही कसुभर कमतरता ते बाळगू देत नव्हते. इतकं नियमबद्ध ते जीवन जगत होते. शिस्तप्रियता त्यांच्या अंगी होती. शिस्तबद्ध असलेला माणूसच जगामध्ये पुढे जाऊ शकतो, पुढे सरकू शकतो. आचार्यांनी आपल्या जीवनामध्ये दाखवले. जीवनामध्ये जे काही बनायचं आहे, जे काही बनायचं ते बनण्यासाठी स्वतःला शिस्त लावून घ्यावी लागते, स्वतःला शिस्त लावून घ्यावी लागते. आणि त्या शिस्तीत आणि शिस्तप्रियपणे जीवन जगणारा माणूस यशाच्या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. हे आचार्यांनी दाखवलं. असं हे आचार्य श्री केशराज व्यासांचं जीवन. शास्त्र संवाद करत असताना एक दिवस आचार्यांसोबत दामोदर पंडित कवीश्वर भास अगदी शास्त्र संवाद करत होते. आचार्य अगदी निमूटपणे शास्त्र संवादाला वाव देत होते. आता विकोपाला गेली शास्त्र चर्चा, तरकट होत चालली, जहाल होत चालली. केशराज वासांच्या लक्षात आलं की आता हे आचार्यांवरती भारी होत आहेत आणि म्हणून त्या क्षणाला त्यांना थांबवलं. लक्ष्मींद्र भट्ट हो, कवीश्वर भास, अशा पद्धतीची चर्चा करू नये अधिकरणाबरोबर, अशा पद्धतीची चर्चा करू नये जी विकोपाला जाऊ शकते, जिला काही अर्थ नाही. अधिकरणाची प्रसन्नता झाली,
अधिकरणाचा मनोधर्म जाईल अशी चर्चा करू. म्हणून आचार्यांची पूर्ण निष्ठा जपणारे आचार्य श्री केशवराज व्यास त्यांचा मनोधर्म जपणार. आणि म्हणून आचार्य एका ठिकाणी म्हणतात की माझे शास्त्र पंडित माही मट्टाचे दामोदर पंडित लक्ष्मी कवीश्वर वासाची उजळेची ना. माझं शास्त्र त्यांच्याबरोबर चर्चा करतात ना उजळत नाही, परंतु कवीश्वर केशवराज वासांबरोबर चर्चा करताना मात्र माझं शास्त्र उजळल्या जातं, माझ्या शास्त्राला उजाळा मिळतो. काय विद्वत्ता आहे, ही विद्वत्तेमध्ये असलेली नम्रताही त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून आचार्यांचा मनोधर्म पूर्णपणे त्यांनी आयुष्यभर जपलेला म्हणून. एक वेळ आचार्य श्री केशवराज विजनाला बसलेले होते, पंडित चाललेला होता, त्यांनी पाहिलं अरे हा तो केशव. मग जवळ आले, म्हटले का आई वडिलांना खुशाल सोडून दिलं, वाऱ्यावरती सोडलं पत्नीला आणि इथे येऊन संन्यास घेऊन आता जीवन जगताय, बरं आहे. पुष्कळ वेळेला आम्हालाही प्रश्न केला जातो रेल्वेमध्ये बसमध्ये प्रवासामध्ये, का तरुण दिसता मग घरच्यांना सोडून दिलं, काय बरं पडतं तुम्हाला, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आचार्य श्री केशवराज व्यास त्याला परखडपणे उत्तर देतात की एक देहाचा पती घर सोडल्याशिवाय, परिवार सोडल्याशिवाय, कुळ सोडल्याशिवाय, नातलग सोडल्याशिवाय जर देहाचा पती मिळत नाही एका स्त्रीला, तर मग तो आत्म्याचा पती परमेश्वर आहे. तो कमावण्याकरता, तो मिळवण्याकरता गोत्राचा त्याग करावा लागतो, संबंधियाचा त्याग करावा लागतो, नातलगांचा त्याग करावा लागतो, मोह बाजूला ठेवावा लागतो आणि मग तो आत्म्याचा पती जीवाला मिळत असतो. विद्वान चिडीचूक झाला, काय बोलणार. देहाचा पती त्याचं मन मिळवण्याकरता काय काय करावं लागतं, त्या स्त्रीला घरी व्यवस्थित झाडून घ्यावं लागतं, स्वयंपाकी चांगला बनवावा लागतो, थोडी कमी जास्तपणा झाला की तू चिडचिड, तू वैताग, तू संताप तू किती जपावं लागतं त्याला. एक माणूस आला नोकरीवर आला, जेवायला बसला, ताट समोर होतं, घास मोडला, तोंडात टाकला, ताट उचललं, दण केला नादळलं. पत्नी चक्रावून गेली, झालं काय, विड्यासारखं काय, आजपर्यंत निमुटपणे खात होते, लग्न होऊन 1 महिना उलटून गेला होता, सर्व सुरळीत होतं, चांगलं होतं, तू देखणे आहे, तू सुंदर आहे म्हणायचं, तिचं तोंड भरून कौतुक करायचं जेवताना. आज एकदम ताट उचलले, निदान केलं, भिंतीवरती आदळलं, भिंती जेवल्या गेल्यासारखी वाटत होती. आता काय करावं, सासूबाईवरती जाऊ दे, त्याचा स्वभावच तसा आहे, लहानपणापासून पाहते, तरकट आहे, चिरकट आहे, भांडखोर आहे, जाऊ दे, दुर्लक्ष कर, उद्या चांगला स्वयंपाक बनव, त्याला नक्की आवडेल. दुसरा दिवस झाला, कामावरती निघून गेला, हिने पुरणपोळीचा स्वयंपाक रांधवला, पुरणपोळी तयार केली, कुरडई, पापड, मसाले भात, लोणचं, दूध, अगदी सगळं व्यवस्थित जसं तसं, मीठ प्रमाणात, साखर प्रमाणात, तेल प्रमाणात, अगदी सगळे मसाले अगदी प्रमाणात जिथल्या तिथे टाकली, स्वयंपाक तयार केला. सासूबाई तुम्ही खाऊन पहा पाहिजे, तिने खाल्ला, एकदम छान उत्कृष्ट. सासरे बाप तुम्ही खाऊन पहा. त्यांनी मटकन तोही वाटच पाहत होता, बुडवला, टाकला तोंडा, एकदम छान. त्या धीराला म्हटलं तुम्ही खाऊन पहा, तुम्ही कशाला मागे राहता. त्याने उचलला, भास बुडवला, छान, एकदम छान. तोही प्रसन्न झाला. ननंद होती, तिलाही विचार तू कशाला मागे राहती, परत नंतर बोटा मोडशी, तू ये, तूही खा, एकदम छान उत्कृष्ट. आता घरातल्या सगळ्यांनी खाल्ला, शेजारच्या काकूंकडे गेली. आता घरातले लोक कधी कधी खोटंही बोलू शकतात, म्हणून शेजारच्यांकडे गेली, काकू तुम्ही खाऊन पहा. तिने खाऊन पाहिलं, तुम्ही एकदम छान उत्कृष्ट, अगदी बघ चव आली तोंडाला. आता त्याच्या येण्याची वाट पाहिल्या जात होती. आला तो, नोकरीवरनं आला, बॅग ठेवली, बसला, पाय दुखले, पाटावरती बसला. आता ताट मांडल्या गेलं, सगळे व्यवस्थित पदार्थ ठेवल्या गेले होते. त्याने पुरणपोळीचा घास मोडला, दुधात बुडवला, तोंडात टाकला, डोळे लाल बंद झाले, चेहरा संतापला, ताट उचललं, दण केलं आदळलं भिंतीवरती. पण झालं काय, ती म्हणली आता काय झालं. सगळ्यांना आवडलं घरामध्ये. सासूबाई म्हटल्या छान झाला, सासरी बाबा म्हटले छान झाले, तुमचा भाऊही म्हटला छान झाला, तुमची बहिणी म्हटली छान झाली, इतकंच काय शेजारच्या काकूही म्हटले उत्तम झाला, चांगला झाला. मग तुम्हाला झालं काय, आज का ताट फेकलं. तो म्हटलं काल असं का बनवलं, काल असा का बनवला नाही, म्हणून आजचा स्वयंपाक फेकलेला माणूस शोभतो का संसारामध्ये. त्याला जपते ही स्त्री, त्याच्याशी तडजोड करते एका शरीरासाठी, कारण तो शरीराचा मालक असतो, शरीराचा पती असतो, त्याच्यासाठी सगळी सुखदुःख झेलते, पदरात घेते, ताब्यात घेते आणि त्याला पोसत राहते. ही जर ती पत्नी करू शकते, तर मग तो देहाचा पती परमेश्वर, संपूर्ण जगाचा सासुरवास, जगाचं बोलणं त्याच्याकरता जर सहन केलं, तर मग काय वाईट आहे त्याच्यामध्ये. आहे का काही वाईट. सहन करता आलं पाहिजे, सहनशील असलं पाहिजे माणूस. तर केशवराज व्यासांनी आदर्श आपल्यासमोर मांडले. आता दोघांची मैत्री झाली, दामोदर पंडित आणि केशवराज व्यास दोघांही विद्वान होते. आता शेवटच्या स्मृतीकडे येतो. दोघांची मैत्री झाली, उठणं बसून समोर होतं, सगळं व्यवस्थित होतं.
आता दोघी जण आटण्याला जायची, सोबत जायची नेहमीप्रमाणे. आजही आचार्यांना प्रणाम केला. आचार्य येतो आम्ही आटण्याला निघालो. आज काय माहित कुणाशो आचार्य त्यांना म्हटले अरे नका जाऊ. नाही जातो आम्ही आटण्याला, इथे स्वच्छता वाटत नाही, आता आम्ही आटण्याला जातो. दोघेही गेले आटण्याकरता निघाले. आकाशामध्ये काळे कुट्ट मेघ दाटून आलेले होते. सोसाट्याचा वारा सुटलेला होता. दोघेही जण एका झाडाखाली थांबले होते. चक्रीवादळ सुटले होते. सर्व वातावरण भयानक झाले. आणि आता आचार्य त्याच्याशी शास्त्र चर्चा करतात. त्याही परिस्थिती शास्त्र संवाद चालू. समोर घोड्यावरती बसले एक मध्यधुंद अवस्थेमध्ये असलेला एक सरदार घोड्यावरती बसलेला होता. दारू पिऊन अगदी तर झालेला होता. हातात लग्न तलवार होती आणि आकाशामध्ये ती तलवार फिरवत होता. येणाऱ्या त्या सरदाराकडे आचार्य श्री केशवराज वासंनी पाहिलं की हा नक्की काहीतरी अनर्थ आज करणार, नक्की काहीतरी अनर्थ आज होणार आहे. मध्यधुंद अवस्थेत असलेला तो येत होता. घोड्यांच्या टोपांचा आवाज आता अगदी स्पष्ट होत येत होता. दुराळा मागे उडत होता आणि आता तो जवळ आला, अगदी जवळ आला. दामोदर पंडितांना काहीच कळत नाही. ते तल्लीन झालेले होते. आचार्य मात्र सावध होते. व्यास हातात तलवार होती. डोळे लालबुंद झालेले होते. चेहरा विस्कटलेला होता. विस्कटलेला. आचार्यांच्या लक्षात आलं होतं दामोदर पंडित वाकील होते, त्यांना काही नव्हते. आणि अचानकपणे या सरदाराने ती चमचमणारी तलवार, धारदार असलेली तलवार उगारली. दामोदर पंडितांच्या अंगावरती उगारली. आता तो वार त्यांच्या पोटात जाणार तसे आचार्य श्री केशवराज खपकन समोर आले आणि तो वार स्वतःच्या पोटात घेतला. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या आकाशामध्ये. रक्तबंबाळ सर्व शरीर झालं. घाबरलेला सरदार मात्र तिथून भरकेन निघून गेला. आणि पाहिलेला प्रकार दामोदर पंडितांच्या लक्षात आला. आचार्य जमिनीवरती कोसळलेल्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये सर्व शरीर न्हावून निघालेलं आहे. गुडघ्यावरती बसले दामोदर पंडित हात जोडले. केशव पंडित काय केलं तुम्ही? अरे माझ्या अंगावरती येणारा घाव, माझ्या शरीरावरती येणारा घाव तुम्ही स्वतःच्या अंगावरती घेतला. मी मेलो असतो, चाललो असतो, तुम्ही तुमचं जगणं महत्वाचं होतं. आचार्यांची प्रसन्नता नितांत तुमच्यावरती होती. तुमचं जगणं महत्वाचं होतं. तुम्ही माझ्यासाठी का मेला? तो माझ्यावरती येणारा घाव तुम्ही स्वतःच्या अंगावरती का घेतलं? अंगात असंख्य वेदना शरीराच्या रक्त कणातून उधळत असतानाही आचार्यांचा चेहरा मात्र हसत होता. डोळ्यात पाणी आणून आचार्य म्हटले, दामोदरा अरे घाव तुझ्या अंगावरती गेला काय आणि माझ्या अंगावरती आला काय? वेदना मात्र दोघांनाही सारखी होणार आहे. काटा तुला टोचला काय? वेदना मला झाली काय? सारखी झाली नाही. आजपर्यंत सगळे सुख दुःख आपण वाटून घेतली. आज तुझं मरण मी घेतलं म्हणून त्यामध्ये काय वावगं झालं? तुझं मरणही मी घ्यावं इतकं सद्भाग्य आज माझ्या वाट्याला यावं इतकं मी भाग्यशाली आहे. बघ तुझं मरणही मी घेतलं. आज नतमस्तक झाले दामोदर पंडित. डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. डोळ्यातनं अश्रुधारा. एकेकाळी ती मैत्री होती सुदामा आणि श्रीकृष्ण कन्हैयाची. पराकुटीची दुरी होती दोघांमध्ये. एक दारिद्र्यामध्ये होता, एक श्रीमंत होता. परंतु तरी सुद्धा सुदामाचं दारिद्र्य दूर करून त्याला छातीशी घट्ट कवटाळणारे द्वारिकाधीश आपल्याला तिथे दिसतात त्या चरित्रांमध्ये. आणि इथे आचार्य श्री केशवराज व्यास आणि दामोदर पंडित दिसतात. एकाने दारिद्र्याचा घाव स्वतःच्या अंगावरती घेतला सुदामाच्या आणि एकाने तलवारीचा घाव आचार्य श्री केशवराजांचा दामोदर पंडितांनी चा घाव आचार्य श्री केशवराज वासांनी स्वतःच्या अंगावरती घेतला. एक आदर्श मैत्री कशी असावी, एक प्रीति कशी असावी, निष्पाप असलेली. तुम्हारा और हमारा रिश्ता कुछ आंखों और पलकों जैसा है. तुम्हारा और हमारा रिश्ता कुछ आंखों और पलकों जैसा है. पलक कुछ देर ना झपके तो आंखें रो देती है और आंखों में यदि कुछ चला जाए तो पलके तड़प उठती है. असं नातं असलं पाहिजे परमार्गामध्ये एकमेकांबद्दल परम प्रीतीचं. हा आदर्श नात्यांचा आचार्य श्री केशवराज वासंनी दामोदर पंडितांनी आपल्या समोर स्मृतीस्थळामध्ये उभा केला. अशी अनेक घटना आचार्य श्री नागदेवांच्या या स्मृतीस्थळातनं नजरे पुढे जेव्हा सरकतात
मनाची उंची वाढत जाते, मनाची उंची वाढत जाते. आचार्य श्री केशवराज व्यासच नाही, स्मृतिस्थळातले कुठलंही पात्र तुम्ही घ्या, ते पात्र तुमच्या मनाची उंची वाढवतं की धर्मनिष्ठा कशी असली पाहिजे, धर्मश्रद्धा कशी असली पाहिजे, ती जागी करण्याचं काम हे सर्व पात्र करत असतात. आणि म्हणून आचार्य श्री केशवराज व्यासांबद्दल चिंतन करत असताना विद्वत्तेतून भावलेले आचार्य श्री केशवराज व्यास, वैराग्यातून भावलेले, ज्ञानातून भावलेले, भक्तीतून भावलेले आचार्य श्री केशवराज व्यास जसे मला समजले, जसे मला चिंतनात आले माझ्या, तसे मांडण्याचा अल्पसा प्रयत्न मी तुम्हा सर्वांसमोर केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी या क्षणी मी पुनश्च एकदा आदरणीय श्रद्धेय संपूर्ण ही जी कार्यक्रम संयोजक आहेत, सर्व नागपूर शहरामध्ये असलेली सर्व कार्य संयोजक, अतिशय धर्मवान कार्य तत्पर असलेली ही सर्व धर्मसेवा मंडळी, या सर्वांच्या या उभ्या केलेल्या कार्याला मी लक्ष शुभेच्छा देतो. या सर्वांना ज्यांचं मार्गदर्शन आहे ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्येष्ठ गुरुबंधू महंत श्री गुंदरकर बाबाजी, सुरुवातीला माझ्याकडनं ज्यांचे नाव राहून गेले आदरणीय श्रद्धेय महंत माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री कंठीकर बाबाजी इत्यादी सर्व आचार्यगण, संतगण, महंतगण, या सर्वांचे, तपस्वी माता भगिनींचे सर्वांचे मी पुनश्च या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही सर्वांनी अगदी शांत मनाने मला या ठिकाणी श्रवण केलं. माझे सन्मित्र स्वप्नील दादा पुणेकर तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय श्रद्धेय माझे गुरुबंधू चक्रपाणी बाबा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांना पुनश्च एकदा दंडवत करतो. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय त्यांच्या पवित्र सानिध्यामध्ये आतापर्यंत मी होतो ते वंबोरी निवासी, ज्यांच्या प्रेरणेतून प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे ज्यांच्या अदृश्य प्रसन्नतेचा सडा नेहमी सोबत असतो, ते गुरुवर्य श्री मामाजींना या ठिकाणी वंदन करतो. आणि माझी ही जी सेवा आहे, शब्दरूपी सेवा, बोलताना कुठे चुकलो असेल, काही कमी पडलं असेल तर सर्वांनी उदार मनाने मला या ठिकाणी क्षमा करावी आणि माझी ही सेवा सर्वांनी प्रसन्न मनाने स्वीकार करा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण महाराज की. दंडवत दादाजी. सूचना झाल्याशिवाय माय माऊले हो दंडवत. तुम्हाला विशेष दंडवत, कारण इकडचं एकही उठलेलं नाही अजून. आपण चालायला लागलात. दंडवत करतो तुम्हाला, बसा. आपण क्षमा मागतो आपली, परंतु आपण माय माऊले आहात, आपण समजून घेणारे आपणच आहात. दंडवत. आज या ठिकाणी महत्त्वपूर्ण असलेला केशवराज बासांचा विषय. खरं तर केशवराज बास यांना समजणं मोठं अवघड काम, कारण ज्याच्याकडे हिमालयाची उत्तुंगता आहे